Hello everyone. Our today's topic is blood pressure. आपला आजचा टॉपिक आहे ब्लड प्रेशर. ठीक आहे. ब्लड प्रेशर मध्ये आपण सांगू शकतो पहिल्यांदा ब्लड प्रेशरची आपण डेफिनेशन पाहणार, ज्याच्यामध्ये असं म्हणता येते की इट इज लॅटरल प्रेशर or force exerted by blood on wall of blood vessels. ठीक है, called as a blood pressure. Blood pressure काय आहे? It is the lateral pressure or the force exerted by the blood on the wall of blood vessels. समजून घेऊ आपण, हे एक ब्लड वेसल्स आहे. या ब्लड वेसल्स मधून अशा पद्धतीने काय होत आहे, ब्लड फ्लो होत आहे आणि हे फ्लो होत असलेलं ब्लड काय करते, या ब्लड वेसल्सच्या वॉलवर, भिंतीवर काय करते, प्रेशर एक्झर्ट करते. ठीक आहे, लॅटरल प्रेशर किंवा फोर्स एक्झर्ट करते. समजून घेऊ की एखादा ट्यूब आहे, ही ब्लड वेसल्स आहे आणि या ब्लड वेसल्स मधून काय होत आहे, फोर्सफुली काय होणार आहे, ब्लड पंप होणार आहे. तर ते फोर्सफुली जाणारं ब्लड काय करणार, या व्हेसल्सच्या वॉलवर काय करणार, फोर्स एक्झर्ट करणार आणि त्यालाच आपण काय म्हणणार, ब्लड प्रेशर म्हणणार. ठीक आहे, म्हणून डेफिनेशन बनवली, इट इज द लॅटरल प्रेशर ऑफ द फोर्स exerted by the blood on the wall of blood vessels called as a blood pressure. Blood pressure कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी मोजलं जाते? Blood pressure is measured by an instrument called as a sphygmomanometer. ठीक आहे, ब्लड प्रेशर हे एका इन्स्ट्रुमेंटनी मोजलं जाते ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. आणि ब्लड प्रेशरचं युनिट जे आहे, मेजरिंग युनिट जे आहे, इट इज मेजर्ड इन मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, ज्याला म्हणू शकतो आपण MM ऑफ Hg. ठीक आहे, मर्क्युरी मीटर राहणार, त्या मर्क्युरी मध्ये तो पारा जेवढ्या वर चढेल तेवढं काय आहे, ते प्रेशर आहे असं आपण सांगू शकतो. हे तर जनरली आपण ब्लड प्रेशर म्हटलं. ब्लड प्रेशर इज मेजर्ड इन द आर्टरी, मेजर्ड इन आर्टरीज. ठीक आहे, ब्लड प्रेशर हे कुठे मोजलं जाते, आर्टरी मधलं ब्लड प्रेशर मोजलं जाते आणि आर्टरी मधलं ब्लड प्रेशर मोजलं जाते, तर त्या ब्लड प्रेशरला म्हणतो आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर. ठीक आहे, मग आणखी एक डेफिनेशन बनवू आपण. ब्लड प्रेशर जनरली सांगितलं आर्टरी आणि व्हेन्स मधलं, तर आर्टेरियल ब्लड प्रेशर काय आहे, आर्टेरियल ब्लड प्रेशर. ठीक आहे, आर्टेरियल ब्लड प्रेशर पाहून घेऊ आपण. सिंपल आहे, तेच सेंटेन्स येणार, फक्त इथे काय येणार, ब्लड व्हेसल्सच्या जागी काय येणार, पर्टिक्युलर आर्टरी येणार. ठीक आहे, म्हणजे इथे आपण सांगू शकतो इट इज द लॅटरल प्रेशर, इट इज द लॅटरल प्रेशर or force exerted by blood on wall of artery. ठीक आहे, काय आहे हे, लॅटरल प्रेशर आहे किंवा फोर्स आहे कशाचा, ब्लडचा, कशावर, आर्टरीच्या वॉलवर पडणारा, त्याला आपण म्हणणार आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता ही म्हटलं होतं मी ब्लड व्हेसल्स आहे म्हटलं होतं, कोणती पण असू शकते ब्लड व्हेसल्स, आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज. ठीक आहे, त्यापैकी कोणत्या याच्यावर फोर्स एक्झर्ट होत असेल तर त्याला आपण म्हणणार ब्लड प्रेशर. पण जनरली ब्लड प्रेशर हे मेजर केलं जाते आर्टरीमध्ये. म्हणून जे आता आपण समजून घेऊ की हे काय आहे, एक आर्टेरी आहे. ठीक आहे, आणि या आर्टेरी मधून ब्लड काय होत होतं, फ्लो होत होतं. जनरली आपण रेड कलरचं ब्लड समजू. ठीक आहे, हे ब्लड फ्लो होत आहे आणि हे फ्लो होणारं ब्लड काय होणार, अशा पद्धतीने या आर्टरीच्या वॉलवर काय करणार, एक लॅटरल प्रेशर काय करणार, एक्झर्ट करणार, फोर्स एक्झर्ट करणार आणि त्यालाच आपण म्हणणार आर्टेरियल ब्लड प्रेशर. ठीक आहे, त्याला काय म्हणणार, आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर सुद्धा दोन प्रकारचं असते. एक आहे त्याच्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि दुसरा आहे डायस्टोलिक ब्लड प्रेशर.
आता हे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर काय आहे ते पाहून घेऊ. हे समजलंच असेल नावावरून. सिस्टोलिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोलिक म्हणजे रिलॅक्सेशन. म्हणजे इथे सांगू शकतो आपण, जेव्हा हार्टचं व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालेले असते त्या टाइमला आर्टरीमध्ये जे ब्लड प्रेशर पाहायला मिळते त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणणार. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, जेव्हा हार्टचे व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात त्या टाइमला त्या ब्लड व्हेसल्स मधलं जेवढं प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणणार, डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणणार. इथे आपल्याला जनरली समजते की हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे हार्ट मधलं ब्लड कुठे आलं, ब्लड व्हेसल्स मध्ये आलं म्हणजे आर्टरी मध्ये आलं. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे कसं राहणार, जास्त राहणार. डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, हार्ट जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते रिलॅक्स झालं म्हणजे आर्टरी मधलं ब्लड रिटर्न आलं कुठे, हार्ट मध्ये. म्हणजे आता त्या आर्टरी मध्ये ब्लड कसं आहे, कमी आहे. म्हणजे तिथलं ब्लड प्रेशर सुद्धा कसं राहणार, कमी राहणार. ठीक आहे, पाहू आपण स्टेप बाय स्टेप. इथपर्यंत समजलं असेल तर पाहून घ्या. ब्लड प्रेशर मध्ये आपण सांगितलं, ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे, हे एक लॅटरल प्रेशर आहे. बरोबर आहे, एक काय आहे, कॅपिलरी आहे आणि याच्यावर काय होणार, असं लॅटरल काय होणार, प्रेशर एक्झर्ट होणार. आपल्याला माहित आहे घरामध्ये आपण नळाने पाणी मारतो तर ते पाणी जेव्हा पाईप मधून येत असते तेव्हा ते पाणी काय करते, त्या पाईपवर एक प्रेशर एक्झर्ट करते. समोरून जर दाबून ठेवला आपण तर तो पाईप फुटतो. कशामुळे, या प्रेशरमुळे. तसंच आहे सेम. ठीक आहे, काय सांगितलं इथे, ब्लड प्रेशर मध्ये ब्लड प्रेशर हे एक लॅटरल प्रेशर किंवा फोर्स आहे जे ब्लड एक्झर्ट करते कोणावर, ब्लड व्हेसल्सवर. ज्याच्यामधून ते फ्लो होत आहे त्या व्हेसल्सवर काय होणार, प्रेशर एक्झर्ट केलेलं राहणार, त्याला ब्लड प्रेशर म्हणणार. ब्लड प्रेशर हे एका इन्स्ट्रुमेंटने आपण मोजतो ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. ब्लड प्रेशर हे मेजर करण्याचं एक युनिट आहे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, ज्याला MM म्हणतात. त्यानंतर आपण सांगितलं ब्लड प्रेशर जनरली आर्टेरीमध्ये मोजलं जाते. ठीक आहे, मग त्या ब्लड प्रेशरला आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणणार. मग आर्टेरियल ब्लड प्रेशरची आपण डेफिनेशन पाहिली ज्याच्यामध्ये सांगितलं की लॅटरल प्रेशर किंवा फोर्स आहे ब्लडने एक्झर्ट केलेला, पण आता कशावर एक्झर्ट केलेला आहे, ते आर्टेरीवर. म्हणून त्याला म्हटलं आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर. ही आहे आर्टेरी, याच्यामधून ब्लड फ्लो होत आहे. फ्लो होत असताना फोर्सफुली ब्लड जात आहे आर्टेरीमधून. ब्लडचं प्रमाण वाढलेलं आहे, व्हॉल्यूम जास्त आहे, त्यामुळे काय होणार, ब्लड काय करणार, या आर्टेरीवर काय करणार, अशा पद्धतीने काय करणार, फोर्स किंवा प्रेशर एक्झर्ट करणार. त्यालाच आपण म्हणणार आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर हे दोन प्रकारचं आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आपल्याला माहित आहे सिस्टोलिक म्हणजे, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. ठीक आहे, मग आता कॉन्ट्रॅक्शन कशाचं, रिलॅक्सेशन करायचं कशाचं, हे आहे सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन आहे हार्टचं, रिलॅक्सेशन सुद्धा कशाचं राहणार, हार्टचं राहणार. मग आता बघून घ्या, सिस्टोल झाला म्हणजे हार्ट काय झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं आणि हार्टमध्ये जे ब्लड होतं ते कुठे आलं, आता आर्टेरीमध्ये आलं. म्हणजे आर्टेरीमध्ये काय झालं, ब्लडचं प्रमाण वाढलं. बरोबर आहे, पाईप तेवढाच आहे पण पाणी काय झालं त्याच्यामध्ये जास्त झालेलं आहे. बरोबर आहे, आर्टेरी तेवढीच आहे पण त्याच्यामध्ये ब्लडचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. कशामुळे, हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याच्यामध्ये जे 70 ml ब्लड होतं ते कुठे आलं, आता त्या आर्टेरीमध्ये आलं. त्यामुळे आर्टेरीमध्ये काय झालं, प्रेशर वाढलं. त्याला आपण काय म्हणणार, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे कसं राहणार, जास्त राहणार. डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, हार्ट जो कॉन्ट्रॅक्ट होता तो रिलॅक्स झाला म्हणजे आर्टेरी मधलं ब्लड आता कुठे आलं, परत वापस हार्ट मध्ये आलं. म्हणजे आर्टेरीमध्ये जे ब्लडचं प्रमाण वाढून होतं ते काय झालं, कमी झालं. त्याला आपण काय म्हणणार, डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणून. डेफिनेशन पाहून घेऊ. ठीक आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक ब्लड प्रेशर मध्ये आपण सांगू शकतो, इट इज द प्रेशर ऑर फोर्स एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, फक्त एवढा वर्ड येणार तिथे, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. काय आहे, इट इज प्रेशर or force exerted by blood on artery during ventricular systole. During ventricular systole, called as systolic blood pressure. कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, हे वर्ड महत्वाचं आहे. सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, हे ब्लडनी एक्झर्ट केलेलं प्रेशर आहे. कशावर एक्झर्ट केलेलं, आर्टेरीवर. पण कधी, जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाला, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले त्यामुळे ब्लड आर्टेरीमध्ये वाढलं आणि त्याच्यामुळे काय झालं,
ते प्रेशर एक्झर्ट झाला त्याला आपण काय म्हणणार सिस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक ब्लड प्रेशर कसं राहणार, ब्लड प्रेशर जास्त राहणार. इट इज मॅक्झिमम. कसं राहते हे, मॅक्झिमम असते. अँड रिस्पॉन्सिबल फॉर इफिशियंट फ्लो ऑफ ब्लड. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ब्लडचं फ्लो इफिशियंट झालं पाहिजे, ब्लड चांगल्या पद्धतीनं वाहलं पाहिजे, बॉडीमध्ये फिरलं पाहिजे, याच्यासाठी ते कसं राहणार, मॅक्झिमम राहणार. नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 120 mmHg. नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 120 mmHg. नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असते, 120 mmHg असते. ठीक आहे, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, डायस्टोलिक ब्लड प्रेशर मध्ये आपण सांगू शकतो सेम तेच. इट इज द प्रेशर और फोर्स एक्झर्टेड बाय ब्लड ऑन आर्टरी ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. ठीक आहे, हे काय आहे, प्रेशर आहे, फोर्स आहे, कशाने, ब्लडनी एक्झर्ट केलेला, कशावर, आर्टरीच्या वॉलवर. कधी, जेव्हा व्हेंट्रिकल्स काय होते, रिलॅक्स झाले होते, बरोबर आहे, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल झाला होता, त्या टाइमचं ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे, डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आता बघा, हार्ट कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे त्याच्यामधलं ब्लड आर्टरीमध्ये गेलं होतं, आर्टरीमध्ये प्रेशर वाढलं होतं, त्याला म्हणणार सिस्टोलिक ब्लड प्रेशर. हार्ट रिलॅक्स आहे, आर्टरीमधलं ब्लड रिटर्न आलं हार्टमध्ये, म्हणजे आर्टरीमध्ये ब्लड कसं झालं आता, कमी झालं, त्याला आपण काय म्हणणार, तिथलं प्रेशर सुद्धा कसं राहणार, कमी राहणार, त्याला म्हणणार डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, म्हणून आपण सांगू शकतो इट इज मिनिमम. हे कसं राहणार, इट इज मिनिमम. हे कसं आहे, मिनिमम आहे. आणि हे किती असते, नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर असते 80 mmHg. ठीक आहे, 80 mmHg. म्हणजे जर नॉर्मल पेशंटचं, नॉर्मल पर्सनचं जर आपण ब्लड प्रेशर पाहतो म्हटलं तर ते असायला पाहिजे 120/80 mmHg. ठीक आहे, 120/80 mmHg. ते रिप्रेझेंट केलं जाते ब्लड प्रेशर इज इक्वल टू सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, अशा पद्धतीने सिस्टोलिक बाय डायस्टोलिक. पहिल्यांदा सिस्टोलिक प्रेशर आणि नंतर डायस्टोलिक प्रेशर. ठीक आहे, समजलं असेल. नेक्स्ट पॉइंट आहे आपला स्फॅग्मोमॅनोमीटर. ठीक आहे, ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. ठीक आहे, तर हे स्फॅग्मोमॅनोमीटर कशा पद्धतीने बनलेलं असते आणि त्याचं काम कसं आहे हे आपण काय करणार आहोत ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, एवढं समजलं असेल की ब्लड प्रेशर मोजण्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंट यूज करतो ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. ठीक आहे, ते स्फॅग्मोमॅनोमीटर कशा पद्धतीने बनलेलं असते ते पाहू. दिस स्फॅग्मोमॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ वन रबर कफ कवर्ड विथ कॉटन क्लॉथ. ठीक आहे, दिस इन्स्ट्रुमेंट consist of one inflatable rubber cuff covered with cotton cloth. ठीक आहे, पहिला पॉइंट आपण समजून घेऊ की स्फॅग्मोमॅनोमीटर मध्ये एक रबर कफ असतो, इनफ्लॅटेबल रबर कफ, म्हणजे जो फुगू शकतो हवा भरल्याच्या नंतर, असा एक रबर कफ, आणि त्याच्यावर काय राहणार, कॉटनचा कपडा काय राहणार, कव्हर्ड केलेला राहणार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो दिस रबर कफ इज कनेक्टेड टू द स्फॅग्मोमॅनोमीटर बाय अ ट्यूब फ्रॉम वन साइड अँड टू द रबर बल्ब फ्रॉम अनदर साइड. ठीक आहे, दिस रबर कफ, this cuff connect with sphygmomanometer by a rubber tube on one side and two rubber bulb
रबर बल्ब ऑन अदर साइड. ठीक आहे. पहिल्यांदा आपण सांगितलं पहिला पॉइंट की ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज अ स्फॅग्मोमॅनोमीटर. त्यानंतर सांगितलं स्फॅग्मोमॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर कफ विच इज कवर्ड विथ अ कॉटन क्लॉथ. त्यानंतर आपण सांगितलं दिस रबर कफ इज कनेक्टेड विथ द मर्क्युरी मॅनोमीटर बाय रबर ट्यूब फ्रॉम वन साइड अँड टू द रबर बल्ब फ्रॉम अनदर साइड. ठीक आहे. काय सांगितलं याच्यामध्ये की ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. त्या स्फॅग्मोमॅनोमीटर मध्ये एक फुगणारी पिशवी असते रबरची ज्याच्यावर कॉटन कव्हर केलेलं असते, कॉटनचं क्लॉथ झाकून ठेवलेलं असते, कव्हर असते त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं ते रबर कफ ट्यूबच्या माध्यमातून एकीकडे या मर्क्युरी मॅनोमीटरला कनेक्ट केलेलं असते आणि दुसऱ्या बाजूला ट्यूबच्या माध्यमातून रबर बल्बला काय केलेलं असते ते कनेक्टेड केलेलं असते. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला काय करायचं असेल एखाद्या पर्सनचं ब्लड प्रेशर मेजर करायचं असेल त्या पर्सनला काय केलं जाते टेबलवर काय केलं जाते झोपवलं जाते. ठीक आहे. इफ वी हॅव टू मेजर blood pressure, person said to sleep on the table. ठीक आहे. त्या पर्सनला टेबलवर झोपायला काय केलं जाते सांगितलं जाते. ठीक आहे. त्यानंतर दिस इन्स्ट्रुमेंट इज प्लेस at the level of chest. ठीक आहे. किंवा at the level of heart. ठीक आहे. त्या पर्सनला झोपवलं जाते आणि त्याच्या हार्टच्या लेवलवर काय केलं जाते हे इन्स्ट्रुमेंट ठेवलं जाते. then rubber cuff is tightly wrapped around upper arm and become inflated by rubber bulb. ठीक आहे. पर्सनला झोपवल्याच्या नंतर हे रबर कफ काय केला जातो हातावर टाइटली गुंडाळला जातो आणि या रबर बल्बच्या माध्यमातून त्याच्यामध्ये हवा भरून काय केलं जाते ते इथली जे आर्टेरी आहे ब्राकियल आर्टेरी ती काय केली जाते ब्लॉक केली जाते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये हे ब्लॉक केल्याच्या नंतर एकदम ब्लॉक झाल्याच्या नंतर काय केलं जाते इथे रबर बल्बच्या इथे काय असतो स्क्रू असतो ते स्क्रू ढिला करून काय केलं जाते त्याच्यामधली प्रेशर रिलीज केली जाते आणि रिलीज झाल्याच्या नंतर तिथून जे ब्राकियल आर्टरी ब्लॉक झाली होती तिचा ब्लड फ्लो होणं समोर काय होते चालू होते आणि त्या टाइमला स्टेथोस्कोपनी काय केला जातो तिथे एक साऊंड हिअर केला जातो फर्स्ट पल्सेटाईल साऊंड आणि त्या टाइमचं जे प्रेशर असते त्याला आपण काय म्हणणार ते झालं 120 mm एवढं राहणार. ठीक आहे. ते आहे सिस्टोलिक ब्लड प्रेशर. त्यानंतर आणखी हवा काय केली जाते याच्यामधली रिलीज केली जाते पूर्ण हवा सोडली जाते हळूहळू जेणेकरून ब्लड काय झालं पाहिजे स्मूथली स्लोली काय झालं पाहिजे फ्लो झालं पाहिजे कोणत्याही प्रकारचा साऊंड आपल्याला स्टेथोस्कोप मध्ये ऐकायला मिळाला नाही पाहिजे आणि त्या टाइमचं जे प्रेशर असते ते जवळपास असते 80 mmHg याला आपण म्हणणार डायस्टोलिक प्रेशर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे काय केलं जाते पूर्ण ब्लड प्रेशर काय केलं जाते मेजर केले जाते एका इन्स्ट्रुमेंटने स्फॅग्मोमॅनोमीटर नावाच्या. ठीक आहे. आणि ब्लड प्रेशर मोजत असताना जे साऊंड आपण हिअर करतो ऐकतो त्याला म्हणतात कॉर्टकॉफ साऊंड. ठीक आहे. काय म्हणतात त्याला कॉर्टकॉफ साऊंड. ठीक आहे. समजलं असेल इथपर्यंत. पहा काय काय सांगितलं मी. ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं नाव आहे स्फॅग्मोमॅनोमीटर. त्या स्फॅग्मोमॅनोमीटर मध्ये एक फुगणारी रबराची पिशवी असते. ठीक आहे. ती पिशवी त्या पिशवीवर एक कॉटनचा कपडा लावलेला असतो कव्हर केलेला असते. त्यानंतर ही रबर कप जे आहे ट्यूबच्या माध्यमातून मर्क्युरी मीटरला कनेक्टेड केलेली असते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला रबर बल्बला कनेक्ट केलेली असते. ठीक आहे. त्यानंतर ज्या पर्सनचं काय करायचं आहे ब्लड प्रेशर मेजर करायचं आहे त्याला टेबलवर झोपवलं जाते. त्याच्या चेस्टच्या लेवलला हार्टच्या लेवलला हे काय केलं जाते मॅनोमीटर मर्क्युरी मॅनोमीटर किंवा स्फॅग्मो मॅनोमीटर काय केलं जाते ठेवलं जाते.
त्यानंतर हा रबर कफ टाईटली त्याच्या अप्पर आर्मला काय केला जातो, गुंडाळला जातो. गुंडाळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रबर बल्बच्या माध्यमातून हवा भरून काय केले जाते, इथली आर्टरी काय केली जाते, ब्लॉक केली जाते, जेणेकरून इथून आर्टरीचे इकडे ब्लड फ्लो आहे ते काय केला जातो, थांबवला जातो. थांबवल्याच्या नंतर काय केलं जाते, हळूहळू त्याच्यामधून प्रेशर या फ्लॅटेबल बॅगमधलं हवा काय केली जाते, सोडली जाते. हवा सोडल्यामुळे ते ब्लॅक लूज होणार आणि इथून जी आर्टरी ब्लॉक झाली होती ती काय होणार, फ्री होणार आणि तिथून ब्लड काय व्हायला लागणार, फ्लो व्हायला लागणार खाली. ठीक आहे. आणि त्या टाइमला फर्स्ट साऊंड स्टेटोस्कोपच्या माध्यमातून काय केला जातो, ऐकला जातो. ज्या प्रेशरवर जिथे मर्क्युरीचा पारा आहे तिथे काय होते, एक आपल्याला साऊंड ऐकायला मिळतो. तो प्रेशर असते 120 mmHg. ठीक आहे. त्यानंतर आणखी हवा सोडली जाते, पूर्ण रिलॅक्स केलं जाते त्या आर्टरीला आणि त्यामुळे काय होते, तिथून ब्लड फ्लो स्मूथ होते. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळणार नाही. तेव्हाचं जे प्रेशर असते त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणते आणि जे असते 80 mmHg. ठीक आहे. अशा पद्धतीने हे काय केलं जाते, ब्लड प्रेशर मेजर केलं जाते. ते मेजर करत असताना जो साऊंड आपण ऐकतो त्याला म्हणतात कॉर्टकॉफ साऊंड. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं आपलं स्फॅग्मोमॅनोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर आपण वेगवेगळे डिसीजेस आहेत ब्लडशी रिलेटेड, हार्टशी रिलेटेड, ते डिसीजेस आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यानंतरचा पॉईंट राहणार आपला ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा ECG मशीन, हे काय करणार आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबू. ठीक आहे.